प्रसाद पारकर। मी आज आपल्याला कोळंबीचं लोणचं दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, ही स्वच्छ धुतलेली कोळंबी, त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे। ही टोमॅटो प्युरी आहे। आपल्याला फोडणीसाठी तेल, आलं लसूण पेस्ट, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मोहरी, कढीपत्ता, साखर आणि टोमॅटो सॉस। कारण टोमॅटो सॉस घातल्यामुळे त्या रेसिपीला एक वेगळी टेस्ट येते। प्रथम आता मी कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यात मी फोडणी करता तेल घालते। लोणचं असल्यामुळे थोडा तेलाचा अंदाज आपला जास्तच राहणार आहे, कारण ते आपल्याला जरा टिकाऊ पण हवं। तेल तापत ठेवले तोपर्यंत आपण जरा या कोळंबीला आपण आलं लसूण मिरची लावून घेऊया। हळद अँटीसेप्टिक असते, त्यामुळे थोडी हळद आपण टाकूया। फार हळद घालायची नाही, कारण आपल्याला तो लाल रंग आला पाहिजे जो टोमॅटोचा आहे, प्युरीचा आणि आपल्या केचपचा आहे। हे आता मी मीठ लावून ठेवले। आपलं तेल तापलेलं आहे। आपलं लोणचं असल्यामुळे जरा मोहरी आपण खूप घालणार आहोत। हिंग घातला की लगेचच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता पण आपण जास्त प्रमाणात घेतलेला आहे। हा कढीपत्ता थोडा कडक व्हायला हवा। याच्यात मी आलं लसूण लावलेली कोळंबी घालत आहे। या कोळंबीला थोडं आपल्याला पाणी सुटतं, ते पाणी आपल्याला पूर्ण सोक होईपर्यंत ही परतत घ्यायची आहे। कोळंबी आणि त्याचं तेल हे वेगळं असं सुटलं पाहिजे। हे आता तेल वेगळं यायला हवं आणि पाणी याचं सगळं पूर्ण जायला हवं। तेल असं आलं बाजूला की मग त्याच्यात आपण प्रथम टोमॅटो प्युरी घालणार आहोत। टोमॅटो फक्त चिरलेत आणि मिक्सरला लावून घेतलेत। याच्यात मी थोडं लाल तिखट घालते। ही पण आता प्युरी शिजेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। ह्यालाही चांगलं तेल आणि तवंग आला पाहिजे। ही रेसिपी माझ्या सासूबाई करायच्या आणि या रेसिपीची माहिती मला माझ्या नवऱ्याने दिली। ह्याला जितकं तेल सुटेल तितकं ते जास्त दिवस आपल्याला राहू शकतं। आपल्या जेवणातला एक मुख्य भाग म्हणून सुद्धा आपण हे लोणचं करू शकतो। कोळंबीला मीठ लावलेलंच आहे। आपण टोमॅटोच्या प्युरीचा अंदाज घेऊन याच्यात आपण मीठ टाकणार आहोत। मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं असतं। लागलं तर आपण ते ॲड करू शकतो। केचप त्याच्यात ॲड करते। प्युरीचा स्वाद आणि टोमॅटो केचपचा स्वाद हा वेगळा आहे। 2 ते 3 चमचे मी टोमॅटो केचप याच्यात थोडा आंबटपणा कमी होण्यासाठी किंचितशी आपण साखर घालत आहोत, कारण नॉनव्हेजला कधी आपण साखर घालत नाही। पण टोमॅटोचा आंबटपणा थोडासा कमी होण्यासाठी किंवा त्याला एक वेगळी टेस्ट येण्यासाठी आपण त्याच्यात थोडी साखर ॲड केलेली आहे। हे असं छान आता तेल बाजूने सुटलेलं आहे। याचा जो चकाकीपणा आहे तो येईपर्यंत आपल्याला ही सगळी रेसिपी करायची असते। तेलाचा तवंग आणि मोहरीचा स्वाद, आलं लसूण पण शिजलेला एक वेगळा वास आपल्याला येतो। हे कोळंबीचं लोणचं तयार झालेलं आहे। हे थंड करून किंवा असं गरम गरम आपण खाऊ शकतो। तुम्ही हे घरी बनवा
आणि टेस्ट करा, माझ्या रेसिपीला लाईक करा. थँक्यू. पाहत रहा अस्सल होममेड रेसिपीज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्सल होममेड रेसिपीज.